करूया. झुमापटी टीम या ठिकाणी विजयी ठरते आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा हकदार ठरतोय. झुमापटी टीमचा रेल हिरो की ज्याने बिग फाईट केली आणि आपल्या ट्रॉफीवर ज्याने नाव कोरलं. मेहनत आहे, मेहनत कर मर्दा तो मदत करेगा खुदा. परंतु ज्या मेहनतीचं फळ आहे त्या फलंदाजाला दिलं जाईल. कारण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा हकदार कोण ठरला जातो आपण पाहतोय. ज्याने बिग फाईट केली आणि खऱ्या अर्थानं या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीवर ज्याने नाव कोरलं असा सामनावीर पुरस्कार ठरला जातोय. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा हकदार ठरला जातोय झुमापटी टीमचा, ज्याने खऱ्या अर्थानं एक सुंदर गोलंदाजी केली, एक गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना अंकुश ठेवला आणि या सामनावीर त्या ट्रॉफीचा पुरस्कार ठरला जातोय. त्या ट्रॉफीचा हकदार ठरला जातोय अंकुश. आपण या अंकुश दादा, आपण या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्याकरता. नक्कीच मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. मी खऱ्या अर्थानं कलोते रेती आमच्या आयोजक कमिटीचं धन्यवाद देतोय की माझ्यासारखा एक छोटा समालोचक या ठिकाणी आमचे साथी समालोचक प्रवीणजी वाघे असतील की त्यांची ओळख या ओळख गावची आमची ओळख जी झाली ती खऱ्या अर्थानं मित्रांनो आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. परंतु जाऊया मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. नक्कीच अंकुश दादा वेल डन, वेल प्लेड. नेक्स्ट राऊंड साठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. चला, परंतु नक्कीच मी धन्यवाद देतोय. तुर्तास चावी मित्रांनो या ठिकाणी सापडले. बाईकची चावी कोणाची पडली असेल तर चावीची ओळख, गाडीची ओळख करून घ्यायची आणि चावी आपलीच आहे का याची खात्री करायची आणि चावी या ठिकाणी आपण घेऊन जायची. मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, धन्यवाद देतो आमच्या खऱ्या अर्थानं कलोती रेती टीमचं की मला या ठिकाणी आमचे प्रवीण असतील, तदनंतर गणेश वाघमारे असतील आमचे साथी समालोचक आणि मी वामन दरवडा. माझा आवाज तुम्ही ऐकत होतात, परंतु पुढचा धावता लाईव्ह टेलिकास्ट ऐकण्यासाठी घेऊन चालतोय या स्पर्धेचे आमचे मुख्य समालोचक प्रवीणजी वाघे सर यांच्याकडे. तोपर्यंत मी घेतोय या ठिकाणी अलविदा. धन्यवाद. धन्यवाद. इथं मात्र दरवडा सर अगदी जबरदस्त आवाज आपण ऐकलात. या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल स्पर्धेच्या वतीनं आणि आम्हाला सहकार्य देखील या स्पर्धेमध्ये लाभलं गेलं. अगदी आपला देखील शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या वतीनं आणि अगदी मी प्रवीण वाघे आपणास या ठिकाणी आपल्या शुभेच्छा देतोय पुढच्या वाटचालीसाठी. यस, विश ऑल द बेस्ट दरवडा सर. जाव्या मागच्या दिशेनं त्यानंतर येथे शुभसन्मान केला जाईल. आपण पाहता नानिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी सन्माननीय आपण पाहता इथनं मात्र मादेजी पिरकड यांचा शुभसन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी सामनावीरच्या ज्या काही ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला विष्णू खैर साहेब आणि त्यानंतर माधवजी पिरकड या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी लाभल्या गेल्यात. या दानशूर व्यक्तिमत्वांचं अगदी या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे रमेश निरगुडे असेल यांचे शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. पाच इथं मात्र मायची उपदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण पाहता शुभ सन्मान केला जातो. जव्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथनं ऑफिशियल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला आणि आपण पाहता इथनं मात्र जर विचार केला तर पहिलाच बॉल वाईड फेकला आणि वाईड बॉलला सुरुवात केली गोलंदाजानं. इथे पहा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षकात कोणतीच चुकी करणार नाही. पहिला करारा झटका फलंदाज इथनं बाजूला, तो म्हणजेच आपण पाहता
पाहता एका बाजूला आपण जर विचार केला तर पनवेल तालुक्यातील नामवंत संघ नाना खडवीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धामणी क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर इथनं मात्र मेसकरवाडी संघ यावेळी आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ अगदी ताकदवर आहेत आणि पाहता वाईटनं सुरुवात केली, परंतु त्यानंतर पुढच्या बॉलवरती अगदी फटका फसला फलंदाज संजूचा आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, विकेट सोडावी लागली. यावेळी पाहाचा ऑफस्टिकला बॉल रिलीज केला, परंतु अगदी 65 लेन पाहायला मिळाली. जबरदस्त वेगवान तेज तरार गोलंदाजी भारतच्या माध्यमातून बॉलामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती वाईडनं सुरुवात जरी केली असेल, परंतु त्यानंतर कमबॅकिंग वापसी पाहायला मिळाली. फिल्डिंग डिपार्टमेंटची साथ या गोलंदाजाला पाहायला मिळते आणि इथं आपण जर विचार केला तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी पहा हा बॉल देखील चांगला सटीक लेंथ मिडल स्टंपवरनं रिलीज झाला. बॉल सरळ आपण पाहता शॉर्ट ऑफ द लेंथ विकेट किपरनं अगदी पाहिलं तर पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहता पहिला अटेम्प्टला चेंडू पकडला आणि तिथनं आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल इथं पाहायला मिळाला. पासे अजून एक बॉल पहा बॅटची लिडिंग एज लागली आहे. भरत आतापर्यंत जर विचार केला तर मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये फक्त एकच धाव धापटनापती लागली आहे आणि एक गड्याचा मोबदला इथं पाहायला मिळाला, परंतु संघ अगदी पाहिलं तर जागेवरती थांबला. पहिला बॉल वाईट आला आणि त्याच्यानंतरचे 4 बॉल अगदी गोलंदाजाने जबरदस्त फेकलेत. एकही धाव त्या बॉलवरती आली नाहीये. अजून 2 बॉल शिल्लक. इथे पहा लॉफ केला ताकदीचा वापर बॉल हवेमध्ये आणि तिथनं मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल आउट ऑफ द पार. येतो मिड विकेट रिजनला दमदार बिग हिट षटकार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, पण आपण पाहता नाना खडवी अगदी परंतु बराच बॉल अगदी अवाकाच्या बाहेर पाहायला मिळाला. अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवरचा. यावेळी पहा बॉल इथे 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 मिस अंडरस्टँडिंग बॉल जाईल थर्ड मॅन रिझनला. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना दिला चकवा. बॉल जाईल लेग बायच्या स्वरूपामध्ये चौकार. पहिलं षटक समाप्त झालं. 10वा धावपट्टामध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या. अगदीचा विचार केला तर षटकार आणि चौकार कुठेतरी आपण पाहता हात चुका मागात पडतील. फर्स्ट स्लिप मध्ये आपण जर विचार केला तर विकेट किपरनं चुकी केली आणि त्याच्यानंतर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप दोन्ही क्षेत्ररक्षक इथनं मात्र फंबल झाले आणि थर्ड मॅन रिझनला तो चौकार पाहिला. पण तो इथनं पहा टोटल 11 धावा तर धावपट्टावरती लागल्या गेल्या. अजूनही पहा मित्रांनो मॅन्डेटरी पॉवर षटक अगदी सक्सेसफुल राहिलं गोलंदाजासाठी, कारण की पहिला बॉल वाईट आला होता. त्याच्यानंतरचे लगातार आपण जर पाहिलं तर 4 बॉल त्यांनी निर्धाव फेकले. एक विकेट त्या 4 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 5वा बॉल षटकार, 6व्या बॉलवरती चौकार आला. अशा रीतीने षटक इथे समाप्त झाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहता गोलंदाज यावेळी पाहता नाना खंडवी बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहा इथं आपण जर विचार केला तर धामणी संघाची ओळख म्हटलं तर नाना खंडवीचं नाव घेतलं जातं आणि तोच मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एक जबरदस्त लढत. अगदी पहा मित्रांनो, जरी सामना लो स्कोरिंग झाला तरी हाय व्होल्टेज स्थितीमध्ये जाईल यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. पण बघायचं मैदानाच्या आतमध्ये काय घडतं. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 11 धावा. आता येणारे पुढचे 18 बॉल अगदी सांगून जातील मित्रांनो. अनेकदा आम्ही सांगतो शेवटचा बॉल पडेपर्यंत मॅचचा रिझल्ट लागत नसतो, पण तो इथे पहा दोन्ही संघ अगदी अटीतटीचे आहेत आणि अटीतटीची झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नाना खंडवी बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल. इथे पहा तेज तरार, परंतु यावेळी बॉल चालला अगदी लिस्टिकच्या बाहेर. इट इज अ वाईट बॉल. पहिलाच बॉल ज्याप्रमाणे गोलंदाज आपण पाहता पहिला गोलंदाज होता त्या गोलंदाजानं पहिला बॉल वाईट फेकला होता आणि त्याच्यानंतर नाना खंडवी अगदी पहिला बॉल कुठेतरी खराब फेकतो, वाईट फेकला गेला. पण तो याच्यानंतरचा कमबॅक करावा लागेल. पण तो बघायचं काय घडतं, मोठे फटके येतील का. अजूनही
प्रश्न निर्माण यावेळी पहा. ज्याप्रमाणे पहिला बॉल लेग स्टिकच्या अगदी बाहेर गेला, दुसरा बॉल सटिक लेंथ शॉट ऑफ द लेंथ अगदी गुडलान स्पॉटचा बॉल नाना खंडवीच्या माध्यमातून रिलीज केला गेला आणि तिथे आपण जर पाहिलं तर हा बॉल येतोय डॉट बॉल. पहा ऍक्शन रिप्लाय स्टार क्रिकेट .inच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जबरदस्त प्रत्येक मोमेंटला कॅप्चर केलं जातं इथे आपल्या समोर. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील सुरेख रिलीज केलं जातं. हा बॉल पहा अजून एक सटिक लेंथ. प्रत्येक बॉल मध्ये अगदी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पहिला बॉल लेग स्टिक, दुसरा बॉल ऑफ स्टिकला आपण पाहता थोडा हाफ ट्रॅकर आणि तिसरा बॉलचा विचार केला तर तो देखील हाफ ट्रॅकर थोडासा फिरकीचा जादूगर या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला नाना खंडवी. अगदी चांगल्या स्थितीमध्ये यावेळी मात्र गोलंदाजी करतोय. परंतु इथनं बघायचं दाबवा येणं गरजेचं आहे ते म्हणजे मेस्करवाडी टीमला, कारण की समोर धामणी संघ ही एक बिग फाईट बिग बॅश जबरदस्त मोठा धमाका होईल या स्पर्धेमध्ये. इथे पहा बॉल, इथे पहा अजून एक डॉट बॉल. पंच अगदी जागेवरती स्थिर आहेत कारण की नानावरती आपण पाहिलं तर नाना स्वतःच्या गोलंदाजीवरती थांबा आणि पाहता आपण अगदी परफेक्ट ऑफस्टिकला बॉल हा पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी फक्त वाईटच्या स्वरूपात एक धाव आली. बॅक टू बॅक 3 बॉल इथं डॉट केला कैलास. इथे पहा काय जबरदस्त विकेट किपिंग जबरदस्त. यावेळी पहा मित्रांनो अगदी प्रत्येक बॉलला इथं मात्र चेंज केलं जातं. प्रत्येक बॉलवरती गती परिवर्तन अगदी पाहता तर फलंदाजाला जागेवरती स्तब्ध केल्या. कोणत्या प्रकारे धावा येत नाहीयेत, धावा येणं गरजेचं आहे. फक्त 12 वरती संघ थांबला आणि 4 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. इथे पहा अजून एक बॉल सटिक लेंथ. पहा मित्रांनो नाना खंडवीची ओळख काय ती ओळख मात्र इथे दाखवून देत असताना आज प्रकाश झोतातील हे आदिवासी चषकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता यावेळी पहा ऍक्शन रिप्लाय काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी ओव्हरस्टेप करून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु त्या ठिकाणी देखील त्याला बीट केला. आता 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. वाईटच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे इथे मेडन षटक. यावेळी पहा परंतु बॉल हवेमध्ये चालला वाईडिश लॉंग ऑफला. एकच धाव आली. ते रिस्की धाव घ्यायला तयार नाही आहेत आणि अंतिम बॉलवरती एक धाव आली. दुसरं षटक समाप्त झालं आणि टोटलचा विचार केला तर धावसंख्या धावपट्टावरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत मेस्करवाडी संघ 13 धावा धावपट्टावरती लॉस ऑफ 1 विकेट. डीजे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला मित्रांनो तर इथनं पहिली 2 षटकं अशी संपली वाऱ्याच्या वेगानं. समजलं नाहीये मित्रांनो कारण की पहिल्या षटकात 11 धावा आल्या आणि इथं आपण जर विचार केला तर नाना खंडवीनं 2 धावा इथनं खर्च केल्या फक्त आणि फक्त. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. पाहता इथनं अजूनही जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि इथनं मेस्करवाडी टीमला आता धावा बनवणं गरजेचं आहे कारण की आपण समज आपल्या टीमला फाईट करता ही जर या ठिकाणी जर आपण फाईट करता तर जबत 30 ते 35चा आकडा आता इथनं मात्र कमीत कमी गाठावा लागेल. पहा लाऊड अपील केलं जातं. ज्या ठिकाणी बॉल आपण डॉट फेकता तिथे प्रत्येक क्षणाला अगदी फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप आणि विकेट किपर यांच्या माध्यमातून लाऊड अपील आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु इथनं आपण पहा अगदी अपीलमध्ये उत्साह भरपूर जास्त, परंतु तिथनं जर विश्वास दाखवला अंपायरनं तर थोडासा कमी पाहायला मिळाला. परंतु बघायचं मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट आला. फक्त आणि फक्त डॉटची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव बॉल इथनं समाप्त होत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा अजून एक बॉल गती परिवर्तन हाफ ट्रॅकर बॉल. स्विच हिटचा फटका मारायचा होता फलंदाज कैलासला. बॉल इथनं मात्र डॉट निघतोय. यस पास इथनं आता तू मम आहे आणि फलंदाज इथनं बाद होईल. तो म्हणजेच आपण पाहू शकाल
कैलास बॅक टू द डगआउट. आज इथनं जर विचार केला तर दुसरा झटका इथनं मेस्करवाडी टीमला. पहा मित्रांनो, 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिले 2 बॉल डॉट आले, तिसरा बॉल देखील डॉट होता. पण तिथनं जर विचार केला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये कैलासला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. पहा इथनं मित्रांनो फक्त डॉट बॉल येतात, एकही धाव आली नाहीये. 13 वरती संघ थांबलाय. इथे मात्र आता जर विचार केला ना तर मेस्करवाडी टीमची अगदी थोडीशी दयनीय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला तो म्हणजेच मेस्करवाडी टीमचा सिद्धार्थ. रोहिदास आणि सिद्धार्थ. कैलासचा विचार केला तर 9 बॉलमध्ये 1 धाव बनवली होती. आणि इथनं पाहता आपण रोहिदास 5 बॉलमध्ये 6 धावे आकडेवरती घेतो. पण इथनं बघायचं आहे 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. यावेळी पहा आडव्या बॅटनं फटका चांगला गॅप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी शेवटच्या मुमेंटला बॉल जाईल आउट ऑफ द पार अक्रॉस द लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पायथनं 4 धाबा आणि 4 धाब्याच्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचला. टोटल 17 धाबा धापटापती लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. मित्रांनो पहा एखादा 1-2 चौकारानं अगदी इथनं जर विचार केला तर धावसंख्या गोला होईल. परंतु बघायचं कशा रीतीने गोला होती. यावेळी पहा चालला गॅप मध्ये फटका चांगला. शेवटच्या मुमेंटला अगदी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुरेख. आणि यावेळी पाहायचंय इथनं तुतू मब तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि 2च्या मदतीनं आता संघाची टोटल धावसंख्या 19 धावा धावपटावरती लागल्या गेल्यात. 19 धावेवरती संघ पोहोचला. अगदी पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या नाना खंडबीनं. आणि तिसरं षटक सुरेश राहिलं. इथे आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. अंतिम बॉल षटकाचा आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉलवरती षटक समाप्त होईल. फक्त बघायचं कोणता क्रमांक कोणता नंबर या बॉलवरती. इथे पहा फक्त डॉट म्हणजे 0 आकडा बॉलवरती लागला गेला. आणि पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आणि 3 ओव्हरच्या अगदी अखेरीस संघाची टोटल धावसंख्या धावपटावरती थांबली गेली 19 धावा लॉस ऑफ 2 विकेट. मेस्करवाडी संघ. डीजे पाहता आपण आता जर विचार केला तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फक्त 19 धावा धावपटावरती लागल्या गेल्यात. आता इथं बघायचं बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संदीप यावेळी धामणी संघाचा 4था गोलंदाज. म्हणजे 3 ओव्हर 18 बॉलमध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च केले धामणी टीमनं. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आजच्या रात्रीमध्ये धामणी टीमची. पण तो बघायचं मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर संदीप इथनं बॉलिंग ट्रॅकवरती आला. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सिद्धार्थ आणि रोहिदास खेळतोय. सिद्धार्थ आता इथनं मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे पहा काय गोलंदाजी केली जाते. अगदी कंजूस बरी गोलंदाजी. आणि गोलंदाजीचं भरणं यावेळी धामणी संघाकडे अगदी भरपूर जास्त आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल डॉट. प्रत्येक गोलंदाजाने अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली. आणि यावेळी आपण पाहता डॉट बॉलनं सुरुवात. आणि इथे आपण पाहता अगदी हा गोलंदाज गेली त्या फलंदाजावरती अभि ठरेल की काय. कारण की मेस्करवाडी संघ 2 गड्यांचं नुकसान आणि 19 धावा धावपटावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे पहा अजून एक. यावेळी पहा अजून एक बॉल डॉट. यावेळी पहा मित्रांनो अगदी ऍक्शन रिप्लाय जबरदस्त. अगदी पाहिलं तर फिरकीचा जादूगारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल होता पण तिथनं अगदी पाहिलं तर कट करून बॉल सरळ इन स्विंग पाहायला मिळाला. इथे पहा बॉल हवेमध्ये. इथे फटका अजून एक झटका बसेल आणि फलंदाज इथनं मैदान सोडावं लागेल. फलंदाज बास सिद्धार्थ. बॅक टू द डगआउट. डीजे पाहायचं इथनं 3 बॉल
धावसंख्येचा विचार करते एकही धाव अजून खर्च केली नाहीये. म्हणजे पहा मित्रांनो, प्रत्येक गोलंदाजानं अगदी कंजूसबरी गोलंदाजी केली आजच्या रात्रीमध्ये धामणे टीमच्या. पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर विचार करता सिऱ्याप्रमाणे तिसरा सामना चालू आहे. फक्त इथनं धामणी संघ अगदी धामणे आणि मेचकरवाडी संघाची अगदी आपण पाहिलं तरी ही लढत मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथनं पहा अजून एक बॉल सटीक लेंथ डॉट बॉल, लगातारचा चौथा बॉल डॉट आला. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथनं मात्र आपण पाहता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती धामणी टीमचा संदीप. इथे पहा हा बॉल देखील इथे मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग विकेट किपर कडनं पाहायला मिळालं आणि तिथे आपण जर पाहिलं तर ही चौथी धाव बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. इथनं मेचकरवाडी टीमच्या अंतिम बॉल एखादा षटकार आला तर सन्मानजनक धावसंख्या उभी राहू शकते. परंतु पहा अगदी दयनीय परिस्थिती तर करून सोडले की काय, कारण की फक्त आणि फक्त 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल हवेमध्ये चालला. इथे आपण पाहता बॅकवर्ड पॉइंटला डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि यावेळी पहा अंपायर्स कॉल. धाबा किती असतील? 2. इथं 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीने आता संघाची टोटल धावसंख्या 22 धाबा धावपट्टावरती लागल्या गेल्या. येणारे बॉल इथं असतील 24 आणि 24 बॉल मध्ये इथनं मात्र आपण पाहता बनवायचे आहेत कंपल्सरी 23 धाबा. तर पहा मित्रांनो, अंपायर्स कॉल डेफिनेटली या ठिकाणी शेवटचा निर्णय असेल अंपायरचा, त्यामुळे अंपायरवरती अजिबात प्रेशर आपण टाकू नये. याची नोंद घ्या धामणी क्रिकेट संघ. मैदानाच्या आतमध्ये पाहता 24 बॉल आणि आता 23 धाब्यांची गरज आहे. इथं पाहता विजयासाठी 23 धाब्यांची गरज आहे धामणे टीमला. तर पाहता पुढची लढत असेल ती म्हणजे सिरसेवाडी वर्सेस तामसई. दोन्ही संघाला विनंती असेल कर्णधार आपण या टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सिरसेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट तामसई संघ म्हटला तर पनवेल परिसरातील नेरे दुंदरे विभागातील संघ आज आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट सिरसेवाडी संघ. अगदी पाहता आपण सुधागड पाली परिसरातील सिरसेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ दिग्गज आहेत. बिग फाईट मॅच यामध्ये देखील तील मात्र शंका नाही आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपण थोडं कोऑपरेट करा. लगेच या टॉस साठी व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सिरसेवाडी आणि त्यांना फाईट करेल तामसई क्रिकेट संघ. आपण पाहता सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये धामणी संघ दाखल व्हाल. इथं आपण पाहता आता जर विचार केला तर येणारी 24 बॉल आणि कंपल्सरी 23 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. आपण पाहता इथं धामणी संघाला.
पाहायचं इथनं मात्र पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथनं पहा आपण गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्याच बॉलवरती दोनदा बॉल या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण पाहता धामणी टीमची. भरत आणि सुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 24 बॉल 23 ची गरज होती आणि इथनं मात्र जर विचार केला तर आपण पाहता पहिल्याच बॉलवरती दोनदा बॉल, दोन धाब्याने अकाउंट ओपन झालं. इथनं आपण पाहता धामणी क्रिकेट संघाचं पुढची मॅच असेल तामसई आणि सिरसेवाडी संघ. तामसई संघाचा कर्णधार आलाय तर सिरसेवाडी संघ आपण या. तर पाहता इथनं सन्माननीय पांडुरंग बांगारी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला सिरसेवाडी क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जय वाघोबा तामसई ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच म्हणजे आजच्या रात्रीतील पहिल्या सत्रातील अंतिम लढत. इथे पहा स्विच हिट पॉइंटच्या गल्लीमध्ये हा फटका जरूर मारला आणि तिथे आपण जर पाहिलं तर एकच धाव, एका धाबेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. पहा टॉस इथनं जिंकला सिरसेवाडी संघाने, डिसिजन पेंडिंग असेल. क्षेत्ररक्षण ओके ठीक आहे. तर मग आता बॅटिंगसाठी जय वाघोबा तामसा टीमला इथे मात्र आमंत्रित केल्या गेल्या. दोन्ही संघ लक्षात घ्या, कॉपरेट करा, लगेच सामना आपला चालू होईल हा सामना संपल्यानंतर. पुढचा बॉल इथे पहा मनगटी ताकदीचा वापर, बॉल जाईल का सीमा रेषा पलीकडे. यस, स्टँड अँड डिस्पॅच बॅटच्या स्लॉट मध्ये फटका चालला पार्किंग प्लॉट मध्ये. जबरदस्त षटकार. धन्यवाद डीजे. षटकार आला 10 धाबा. यावेळी पहा क्रॉस लाईन इथे जागा निर्माण केली आणि शेवटच्या मोमेंटला बॉल जाईल. अजून एक मोठा फटका सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर गरज असेल ती म्हणजेच 9 धाब्यांची गरज आहे. इथे पहा फटका चांगला डाऊन दी ग्राउंड, फटका अजून एक चांगला सुरेख वन बाउन्स, बॉल जाईल अंतिम बॉल वरती आला. दमदार बिग हिट चौकार. आपला कर्णधार लगेच आपण रिपोर्टिंग करा व्यासपीठासमोर. गवलनवाडी संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग लगेच करायचे. या ठिकाणी आयोजक करते आपणास आमंत्रित करते, या लगेच गवलनवाडी संघ रिपोर्टिंग करा. मैदानाच्या आतमध्ये होता 18 बॉल आणि धामणी क्रिकेट संघाला 5 धाब्यांची गरज आहे. टोटल 18 धाबेवरती संघ पोहोचला. अजूनही विजयासाठी निर्णायक 5 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला तो म्हणजेच मिचकरवाडी टीमचा नैरेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन फाईनला खेळायचा होता पण तो इथनं पहिलाच बॉल निघून चालला. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहा 17 बॉल 5. समीकरण मित्रांनो पूर्णपणे खुल्लं केलं. फलंदाजी करत असताना धामणे टीमनं अगदी जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना कंजूस भरी गोलंदाजी केली आणि इथनं आपण पाहता आता सामना अगदी खुल्ला झालाय जरूर पण तो इथं गोलंदाज ऐकत नाहीये. अगदी पाहिलं तर जरी आपण मित्रांनो सामना जिंकला तरी इतिहासच आणि हरला तरी इतिहासच झाला पाहिजे. अगदी पाहिलं तर इथनं नेमकं काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर इथनं 16 बॉल आणि विजयासाठी अजून 5 धाब्यांची गरज आहे धामणी संघाला. इथे पहा बॅटची लिडिंग गेस्ट लागली, डायरेक्ट हिट ओव्हर थ्रो पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक धाब आली सिंगल. संघाची टोटल धाबसंख्या पुढे जाईल ती म्हणजेच 19 धाबा धावपट्टावरती येणारे 15 बॉल आणि फक्त निर्णायक 4 धाब्यांची गरज आहे.
इथे बाळाचा फटका हवेमध्ये फसलाय, झेल सुटला. एक धाव इथे मात्र अगदी कंप्लीट केली जाईल. समीकरण बदलत असताना आपल्याला पाहायला मिळेल 14 बॉल 3 धावा. पहा मित्रांनो, अगदी पहा क्रिकेट अगदी शेवटपर्यंत झुंज दिली जाईल की काय. प्रत्येक बॉलवरती एक सिंगल येते आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर इथनं फलंदाज अगदी मोठे फटके मारू शकत नाहीयेत. आतापर्यंत 0 विकेट, कोणत्या प्रकारचं नुकसान नाहीये. धामणी टीमचं नाबाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिटचा फटका, इथे जजमेंट चांगलं. झेल पकडला जाईल फर्स्ट स्लिपला. फलंदाज इथे बाद झाला, तो म्हणजे सुरेश. बॅक टू द डगआउट. पास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धामणी टीमचा एंटर झाला, तो म्हणजे सुभाष. 13 बॉल आणि 3 धाबांची गरज. बघायचं इथनं पुढचा बॉल. अगदी हा बॉल देखील जडमध्ये फेकला गेलाय. आणि यावेळी आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी फक्त 3 धाब्यांची गरज आहे धामणे टीमला. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण विनंती करतो, थोडं स्पीडअप करा. 3 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 3 धाबा. ज्यावेळी पाहायचं इथनं हा फटका आला होता कार्पेटना. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. इथे एकच जाव. 11 बॉल, आता 2 धाब्यांची गरज. प्रत्येक बॉलवरती पहा मित्रांनो, असं वाटतं की सामना जरूर खुला केला गेला धामणी संघासाठी, परंतु इथे बेल भरपूर जास्त जातं. एखाद्या फटक्याचा मॅच सामना आहे ते आपल्याला पाहायला अजून बॅलन्स मिळतोय, पण तू इथनं काय घडतं, अगदी गोलंदाज माघार घ्यायला तयार नाही आहेत. हा बॉल यस लेग स्टिकच्या बाहेर चालला. अतिरिक्त बॉल, वाईट बॉल इथनं घोषित केला जाईल. आणि आपण पाहता एक धाव इथे पुढे चालली आहे. स्कोर इज लेवल. टोटल 21 धावा धावपटलावरती 22 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. अजून एक. यावेळी पहा सामना संपलाय. इथनं विजय संघाचा अधिकाधिक अभिनंदन. विजय संघ पाहता धामणी क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर मेचकरवाडी संघाला देऊया गोड शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. तर पुढचा सामना विनंती करतो आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. इथनं पुढची मॅच सिरसेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल जय वाघोबा तामसे क्रिकेट संघ.